Hello everyone, welcome to my YouTube channel B.Ed Education. I am Dr. Pingla Dande. Dear students, today we are going to discuss multiple choice questions on Unit 4 in PE 6 Assessment and Evaluation in School Education. Unit 4 is Techniques and Tools of Evaluation. मूल्यमापनाची तंत्रे आणि साधने. या प्रकरणातील आशयावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांची चर्चा आपण पार्ट ए आणि पार्ट बी अशा दोन भागांमध्ये करणार आहोत. पार्ट ए मध्ये आज आपण परीक्षण, स्वयं अहवाल तंत्र, स्वाध्याय, निरीक्षण तंत्र, सहाध्यायी मूल्यनिर्धारण या मूल्यमापन तंत्रांवर आधारित बहुपर्यायी प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. प्रश्न पहिला, एखाद्या व्यक्तीची क्षमता, ज्ञान किंवा दिलेल्या क्षेत्रामधील कार्यमान म्हणजे संपादन मोजण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? पर्याय तोंडी चाचणी, पर्याय ब चाचणी, पर्याय क नैदानिक चाचणी, पर्याय ड लेखी चाचणी. व्हॉट इज कॉल्ड अ मेथड ऑफ मेझरिंग अ पर्सन्स ॲबिलिटी, नॉलेज ऑर परफॉर्मन्स इन अ गिव्हन डोमेन? ऑप्शन ए ओरल टेस्ट, ऑप्शन बी टेस्ट, ऑप्शन सी डायग्नोस्टिक टेस्ट, ऑप्शन डी रिटन टेस्ट. चाचणी म्हणजे प्रतिसाद मिळवणे आणि एकत्रित करण्याचे एक साधन आहे, जे एखाद्या व्यक्तीद्वारे किंवा गटाद्वारे ज्ञान, कौशल्ये, बुद्धिमत्ता, अभियोग्यता यासारखे विशिष्ट गुणविशेष संपादन करण्याच्या मर्यादेबद्दल वैध पुरावा प्रदान करतात. चाचणी लेखी किंवा तोंडी असेल किंवा प्रात्यक्षिक कार्याचं परीक्षण असेल किंवा विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील उणीवा, त्रुटी जाणून घेण्यासाठी नैदानिक चाचणी ही वापरली जाते. हे सर्व चाचणीचे प्रकार आहेत आणि म्हणून पर्याय ब हा योग्य पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न दुसरा, परीक्षणाचा अनुदेशनात्मक हेतू कोणता आहे? पर्याय शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रत्याभरण प्रदान करणे, पर्याय ब निवड निर्णयांची गुणवत्ता सुधारण्याची साधने, पर्याय क वर्गीकरण आणि स्थानन साधन आणि पर्याय ड योग्य अभ्यासक्रम, महाविद्यालय इत्यादीची निवड करणे. विच इज द इन्स्ट्रक्शनल पर्पज ऑफ टेस्टिंग? ऑप्शन ए प्रोव्हाइडिंग फीडबॅक टू टीचर्स अँड लर्नर्स, ऑप्शन बी मीन्स फॉर इम्प्रूव्हिंग क्वालिटी ऑफ सिलेक्शन डिसिजन्स, ऑप्शन सी क्लासिफिकेशन अँड प्लेसमेंट डिव्हाइस, ऑप्शन डी चूजिंग अँड अप्रॉप्रिएट कोर्स ऑफ स्टडी, कॉलेज एक्सेट्रा. आता आपण पहिल्या पर्यायाचा विचार करू. परीक्षेच्या निकालाच्या आधारे शिक्षकांनी अवलंबिलेल्या अध्यापन प्रक्रियेच्या यशस्वीतेबद्दल अनुमान काढले जाते. या व्यतिरिक्त ते विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या किंवा वर्गासाठी अधिक योग्य मार्गदर्शन प्रदान करू शकतात. चांगल्या प्रकारे तयार केलेल्या चाचण्या विद्यार्थ्यांना विशिष्ट कमकुवतपणाची क्षेत्रे ओळखण्यास मदत करतात, ज्यामुळे स्वतःचे निदान होते. अशा प्रकारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रत्याभरण मिळते. म्हणून पर्याय अ बरोबर आहे. आता ब पर्यायाचा विचार करू. वर्गीकरण उद्देशाने वापरलेली चाचणी निवडीसाठी योग्य नसते. तसेच विविध विशेष प्रशिक्षण कोर्स, नोकरी आणि यासारख्या व्यक्तींच्या निवडीसाठी विविध प्रकारच्या विभाग चाचण्या वापरल्या जातात. म्हणून निवड निर्णयांची गुणवत्ता सुधारण्याचे साधन म्हणून चाचण्यांचा वापर हा परीक्षणाचा प्रशासकीय हेतू आहे. म्हणून ब पर्याय चुकीचा आहे. आता तिसऱ्या पर्यायावर चर्चा करू. चाचणी निकालानुसार मुलांच्या क्षमता पातळीनुसार गट करण्याच्या बाबतीत चांगले निर्णय घेतले जाऊ शकतात. अशा वर्गीकरणाच्या आधारावर उपचार करण्याचा निर्णय घेतला जातो. हा परीक्षणाचा प्रशासकीय हेतू आहे आणि त्यामुळे क पर्यायसुद्धा अयोग्य ठरतो. चाचण्या सल्लामसलत म्हणजे समुपदेशन करण्यासाठी आधार देणारी व्यक्तींच्या विशेष अभिक्षमता आणि क्षमतांचे निदान करण्यासाठी एक साधन प्रदान करतात. हा परीक्षणाचा मार्गदर्शनाचा हेतू आहे आणि म्हणून पर्याय ड सुद्धा अयोग्य आहे. यावरून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रत्याभरण मिळावे हा पर्याय अ अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न तिसरा, चाचणीमध्ये प्रमाणित स्थिती प्रदान करण्यात डॅश समाविष्ट आहे. पर्याय सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रश्नांचे विविध संच, पर्याय ब पुरेशा आशयाचा अभाव, पर्याय क एखाद्या आशयावर जास्त प्रश्न विचारणे, पर्याय ड प्रश्नांचे संतुलित स्वरूप. इन टेस्ट प्रोव्हाइडिंग फॉर स्टँडर्डाइज सिच्युएशन इन्क्लूड्स डॅश. ऑप्शन ए डिफरंट सेट ऑफ क्वेश्चन्स फॉर ऑल स्टुडंट्स, ऑप्शन बी लॅक ऑफ ॲडेक्वेट कंटेंट, ऑप्शन सी आस्किंग मोर क्वेश्चन्स ऑन सेम टॉपिक, ऑप्शन डी बॅलन्स नेचर ऑफ क्वेश्चन्स.
चाचणी ही एक प्रमाणित परिस्थिती म्हणजे स्टँडर्डाइज सिच्युएशन असते, जी एखाद्या व्यक्तीला गुणांक प्रदान करते. या व्याख्येमध्ये वापरलेले दोन महत्त्वाचे शब्द म्हणजे प्रमाणित आणि गुणांक. येथे प्रमाणीकरण म्हणजे सामान्य चाचणी प्रक्रिया आधीच ठरवणे. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा त्याच प्रश्नांमधून किंवा समस्यांमधून प्रमाणित स्थिती प्रदान करण्यात सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रश्नांचे समान संच, सर्व विद्यार्थ्यांना सामान्य आणि स्पष्टपणे दिलेल्या सूचना, प्रश्नांचे संतुलित स्वरूप, विद्यार्थ्यांच्या विशिष्ट गटाकडे पक्षपाती नाही अशा प्रकारे आणि पुरेशा आशयाला विचारात घेतलेले असणे, गुणांकाची पूर्वनिर्धारित प्रणाली एक समानपणे लागू करणे यांचा समावेश प्रमाणीकरणात होतो. आणि म्हणून पर्याय अ, पर्याय ब व पर्याय क हे चुकीचे पर्याय आहेत. योग्य पर्याय हा पर्याय ड आहे. सो हिअर ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. प्रश्न चौथा. स्वयं अहवाल तंत्राबाबत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पर्याय: प्रतिसादक त्याच्या स्वतःच्या व इतरांच्या वर्तनाबद्दल माहिती देतो. पर्याय ब: स्वयं अहवाल तंत्रात नेहमी केवळ एकाच वैशिष्ट्याचे मापन केले जाते. पर्याय क: स्वयं अहवाल तंत्राचा वापर सामान्यपणे अभिरुची, समायोजन, अभिवृत्ती आणि व्यक्तिमत्व इत्यादींशी संबंधित वैशिष्ट्ये मोजण्यासाठी केला जातो. पर्याय ड: स्वयं अहवाल तंत्राने खरे आणि विश्वसनीय प्रतिसाद प्राप्त होतात. Which of the following statement is true about self-report technique? Option A: the respondent provides information about his own and others' behavior. Option B: self-report techniques always measured only one trait. Option C: self-reporting techniques are very commonly used for measuring the traits pertaining to interest, adjustment, attitude, and personality. Option D: self-reporting techniques provide true and reliable responses. प्रतिसादक जेव्हा त्याच्या स्वतःच्या वर्तनाबद्दल माहिती देतो तेव्हा त्याला स्वयं अहवाल असे म्हणतात. म्हणून अ पर्याय चुकीचा ठरतो. प्रतिसादकास त्याच्या स्वतःच्या वर्तनाविषयी आणि वैशिष्ट्यांशी संबंधित असलेल्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सांगितले जाते. साधारणपणे या मुद्द्यांमध्ये आवड-निवड, भीती, आकांक्षा, धार्मिक श्रद्धा, लैंगिक संबंधांबद्दलच्या कल्पना आणि इतर अशा अनेक बाबींविषयी अभिव्यक्ती आवश्यक असते. स्वयं अहवाल तंत्राचा वापर सामान्यपणे अभिरुची, समायोजन, अभिवृत्ती आणि व्यक्तिमत्व इत्यादींशी संबंधित वैशिष्ट्ये मोजण्यासाठी केला जातो. म्हणून ब पर्याय चुकीचा ठरतो आणि क हा अचूक पर्याय आहे. स्वयं अहवाल मापनाचा दोष म्हणजे खोटे, नकली आणि अविश्वसनीय प्रतिसाद प्राप्त होणे. याचे कारण म्हणजे बरेच लोक स्वतःला अनुकूल म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करतात, तर इतरांना त्यांच्या प्रतिकूलतेला अधिक प्रतिकूल म्हणून ओळखले जाण्याची अतिशयोक्ती केली जाते आणि म्हणून ड पर्याय चुकीचा ठरतो. म्हणून पर्याय क हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न पाचवा. स्वयं अहवाल डॅश साधनाद्वारे प्राप्त केला जातो? पर्याय पडताळासूची, पर्याय ब पदनिश्चयन श्रेणी, पर्याय क प्रश्नावली, पर्याय ड वरीलपैकी सर्व. सेल्फ रिपोर्ट इज ऑब्टेन्ड थ्रू डॅश फॉर्मॅट. ऑप्शन ए चेकलिस्ट, ऑप्शन बी रेटिंग स्केल्स, ऑप्शन सी क्वेश्चनायर्स, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबाव. स्वयं अहवाल तंत्र सामान्यतः अभिरुची, समायोजन, अभिवृत्ती आणि व्यक्तिमत्व इत्यादींशी संबंधित वैशिष्ट्ये मोजण्यासाठी वापरले जातात. त्यासाठी पडताळासूची, पदनिश्चयन श्रेणी, प्रश्नावली, शोधिका, कसोट्या वापरल्या जातात. म्हणून पर्याय ड हा योग्य पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन डी ऑल ऑफ द अबाव इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 6. स्वाध्याय म्हणजे डॅश. पर्याय शिक्षकाने नियुक्त केलेले कार्य जे विद्यार्थ्यांनी शाळेच्या कालावधीत पूर्ण करणे अपेक्षित असते. पर्याय ब शिक्षकाने नियुक्त केलेले कार्य जे विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेनंतर पूर्ण करणे अपेक्षित असते. पर्याय क दोन्ही अ आणि ब. पर्याय ड वरीलपैकी एकही नाही. असाइनमेंट्स आर डॅश. ऑप्शन ए टीचर असाइन टास्क दॅट स्टुडंट्स आर एक्सपेक्टेड कम्प्लीट ड्युरिंग द स्कूल अवर्स. ऑप्शन बी टीचर असाइन दॅट स्टुडंट्स आर एक्सपेक्टेड टू कम्प्लीट आफ्टर द स्कूल अवर्स. ऑप्शन सी बोथ ए अँड बी. ऑप्शन डी नन ऑफ द अबाव. स्वाध्याय हे शैक्षणिक कार्याचा एक भाग आहे.
स्वाध्याय हे शिक्षकाने नियुक्त केलेले कार्य आहे जे विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेमध्ये किंवा शाळेनंतर पूर्ण करणे अपेक्षित असते. त्यामुळे पर्याय अ व पर्याय ब हे बरोबर आहेत, म्हणून पर्याय क दोन्ही अ व ब हे अचूक उत्तर आहे. हिअर ऑप्शन सी दॅट इज बोथ ए अँड बी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 7वा. स्वाध्यायाचा हेतू काय आहे? पर्याय विद्यार्थ्यांना पालक आणि इतरांद्वारे कार्य करण्याची आणि सराव करण्याची संधी उपलब्ध करून देणे. पर्याय ब विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे कार्य करण्याची आणि सराव करण्याची संधी उपलब्ध करून देणे. पर्याय क विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देणे. पर्याय ड विद्यार्थ्यांना काही कामात गुंतवून ठेवणे. व्हॉट इज द पर्पज ऑफ असाइनमेंट? ऑप्शन ए टू प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटीज टू स्टुडंट्स टू वर्क अँड प्रॅक्टिस बाय पॅरेंट्स ऑर अदर्स. ऑप्शन बी टू प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटीज टू स्टुडंट्स टू वर्क अँड प्रॅक्टिस इंडिपेंडंटली. ऑप्शन सी टू गिव्ह इंटरनल मार्क्स टू स्टुडंट्स. ऑप्शन डी टू एंगेज स्टुडंट्स इन सम वर्क. आता आपण अपर्यायाचा विचार करू. विद्यार्थ्यांना पालक, त्यांची भावंडे किंवा नातेवाईक, शेजारी यांच्याद्वारे कार्य करण्याची आणि सराव करण्याची संधी उपलब्ध करून दिली तर विद्यार्थ्यांना पाठ्यवस्तूचे किंवा आशयाचे आकलन झाले आहे किंवा नाही हे शिक्षकांना समजणं कठीण जाईल आणि त्याच्या अध्ययनातील ज्या अडचणी आहेत त्या शिक्षकाच्या लक्षात येणार नाहीत आणि म्हणून अपर्याय हा चुकीचा पर्याय ठरतो. स्वाध्यायाचा मुख्य हेतू म्हणजे विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढविणे, विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा हे शिकवणे, चिकित्सक आणि पृथक्करण कौशल्य विकसित करणे, विद्यार्थ्यांना पाठ्यवस्तूचे आकलन झाले आहे किंवा नाही याचे मूल्यमापन करणे, विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे कार्य करण्याची आणि सराव करण्याची संधी उपलब्ध करून देणे हे होत आणि म्हणून ब पर्याय हा अचूक पर्याय आहे. क पर्यायामध्ये दिलेले आहे की विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देणे. स्वाध्याय तपासून अंतर्गत गुण दिले जातात पण उद्देश आकारिक मूल्यमापन करणे हा असतो आणि म्हणून क पर्याय या ठिकाणी चुकीचा ठरतो. ड पर्यायामध्ये विद्यार्थ्यांना काही कामात गुंतवून ठेवणे ही कृती झाली, त्यामागे हेतू असतो विद्यार्थ्यांना सतत अध्ययन करण्याची सवय लावणे आणि त्यामुळे ड पर्यायसुद्धा चुकीचा आहे. म्हणून या ठिकाणी स्वाध्यायाचा हेतू दर्शवणारा ब पर्याय बरोबर आहे. हिअर ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. प्रश्न 8वा. डॅश हे एक असे तंत्र आहे जे नियंत्रित आणि अनियंत्रित बाह्यवर्तनाशी संबंधित असते. पर्याय निरीक्षण, पर्याय ब परीक्षा, पर्याय क सहाध्यायी मूल्य निर्धारण, पर्याय ड स्वाध्याय. डॅश इज अ टेक्निक विच डील्स विथ द एक्सटर्नल बिहेवियर इन कंट्रोल ऑर अनकंट्रोल सिच्युएशन्स. ऑप्शन ए ऑब्झर्वेशन, ऑप्शन बी एक्झामिनेशन, ऑप्शन सी पियर असेसमेंट, ऑप्शन डी असाइनमेंट. निरीक्षण नियंत्रित निरीक्षण आणि अनियंत्रित निरीक्षण म्हणून वर्गीकृत केले जाते. प्रयोगशाळेमध्ये केलेल्या निरीक्षणाला नियंत्रित निरीक्षण असे म्हणतात आणि नियंत्रित निरीक्षण म्हणजे एखाद्या व्यक्तीचे ज्ञानासह निरीक्षण केले जाते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीचे निरीक्षण केले जात आहे त्याला हे माहीत आहे की निरीक्षकांद्वारे त्याचे निरीक्षण केले जात आहे आणि हे निरीक्षण जाणीवपूर्वक केले जाते. अनियंत्रित निरीक्षण म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याचे निरीक्षण होत आहे याचे ज्ञान नसते. अनियंत्रित परिस्थितीत किंवा नैसर्गिक परिस्थितीत निरीक्षण केले जाते म्हणून अपर्याय बरोबर आहे. वर्तनाचे निरीक्षण करावयाचे असल्याने पर्याय ब, पर्याय क आणि पर्याय ड हे चुकीचे पर्याय ठरतात. सो हिअर द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. प्रश्न 9वा. निरीक्षण तंत्राविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पर्याय सहभागी नसलेल्या निरीक्षणामध्ये निरीक्षक हा दुरूनच गटाचे सक्रियपणे निरीक्षण करीत असतो. पर्याय ब सहभागी निरीक्षणामध्ये सहभागी नैसर्गिकरित्या वागतात. पर्याय क सहभागी निरीक्षक गटाचे सदस्य बनणे आणि सहभागींचे काळजीपूर्वक निरीक्षण करणे यासारखी दुहेरी भूमिका बजावतात. पर्याय ड सहभागी नसलेल्या निरीक्षणात ज्या व्यक्तीचे निरीक्षण करावयाचे असते त्या व्यक्तीला निरीक्षण केले जात आहे याची जाणीव असते. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट is true about observation technique? Option A. In non-participant observation, the observer observes the group actively from a distance. Option B. In participant observation, the participants behave naturally. Option C. The participant observer plays a dual role such as becoming a member of the group and observing the participants carefully. Option D. In non-participant observer is aware that person you want to observe is being monitored. सहभागी नसलेल्या निरीक्षणामध्ये
निरीक्षक त्याच्या उपस्थितीशिवाय दूरनच गटाचे निष्क्रियपणे निरीक्षण करतो. पर्याय अ मध्ये निष्क्रियपणेच्या ऐवजी सक्रियपणे म्हटलेला आहे आणि त्यामुळे पर्याय अ हा चुकीचा पर्याय आहे. सहभागी निरीक्षणात निरीक्षक हा निरीक्षाबरोबर मिळून मिसळून वागत असतो. त्याला आपले निरीक्षण केले जात आहे हे माहीत असते आणि त्यामुळे निरीक्षण नैसर्गिकरित्या वागू शकत नाही. त्यामुळे ब पर्यायही चुकीचा ठरतो. सहभागी निरीक्षकाला दुहेरी भूमिका पार पाडावी लागते. एक म्हणजे गटाचा सदस्य बनणे आणि दुसरी भूमिका म्हणजे सहभागींचे म्हणजे निरीक्षकांचे काळजीपूर्वक निरीक्षण करणे. त्यामुळे क पर्याय अगदी योग्य पर्याय आहे. सहभाग नसलेल्या निरीक्षणात म्हणजे नैसर्गिक निरीक्षणात ज्या व्यक्तीचे अथवा विद्यार्थ्याचे किंवा गटाचे निरीक्षण करावयाचे असते त्या व्यक्तीला अथवा विद्यार्थ्याला किंवा गटाला आपले निरीक्षण केले जात आहे याची बिलकुल जाणीव नसते. म्हणून ड पर्याय चुकीचा ठरतो. म्हणून येथे क पर्याय सहभागी निरीक्षक गटाचे सदस्य बनणे आणि सहभाग्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करणे यासारखी दुहेरी भूमिका बजावतात. म्हणून हा पर्याय बरोबर आहे. सो हिअर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी. प्रश्न 10वा. पुढीलपैकी कोणते विधान सहाध्यायी मूल्यनिर्धारणाबाबत चुकीचे आहे? पर्याय सहाध्यायी मूल्यनिर्धारण हे समान दर्जाच्या इतर विद्यार्थ्यांद्वारे विद्यार्थ्यांच्या कार्याचे मूल्यनिर्धारण करते. पर्याय ब सहाध्यायी मूल्यनिर्धारणात विद्यार्थी सहाध्यायींना त्यांच्या कार्याबद्दल विकासात्मक आणि संकलित प्रत्याभरण देतात. पर्याय क सहाध्यायी मूल्यनिर्धारण हे एक शक्तिशाली अर्थबोधनात्मक साधन आहे. पर्याय ड सहाध्यायी मूल्यनिर्धारण हे स्वयं मूल्यनिर्धारणासाठी मदत करत नाही. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज इनकरेक्ट अबाउट peer assessment? ऑप्शन ए peer assessment is the assessment of students' work by other students of equal status. Option B, in peer assessment students provide formative or summative feedback to fellow students about their work. Option C, peer assessment is a powerful metacognitive tool. Option D, peer assessment does not help for self-assessment. विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया ही समूहात एकमेकांच्या सहकार्याने आणि सहजतेने घडत असते. वर्गात विद्यार्थी सारख्या वयोगटातील असल्यामुळे त्यांच्यात मैत्रीपूर्ण नाते तयार होते. विद्यार्थी दररोज आपल्या सहाध्यायींना जवळून पाहत असतात. ते एकमेकांच्या आवडीनिवडी, शिकण्याच्या सवयी आणि अडचणींचे निरीक्षण करीत असतात आणि या बाबींचा उपयोग मूल्यनिर्धारणासाठी करून घेता येतो. विद्यार्थ्याने सहाध्यायींचे मूल्यमापन करणे म्हणजे त्याचे स्वतःचे शिकणे अधिक समृद्ध करणे होय. त्यामुळे पर्याय अ हा बरोबर पर्याय आहे. सहाध्यायी मूल्यनिर्धारणात वर्गकार्याच्या वेळी एकमेकांची उदाहरणे तपासणे, एकमेकांना प्रश्न विचारणे, चर्चा करणे अशा कृती घेता येतात. याबरोबर विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेचे व व्यक्तिमत्व विकासाचे मूल्यमापन सहाध्यायींकडून करता येते. सहाध्यायींकडून विद्यार्थ्यांना एकमेकांच्या अध्ययनातील राहिलेल्या बाबी, आकलन, अध्ययनातील ग्रहण क्षमता या संदर्भामध्ये विकासात्मक व संकलित प्रत्याभरण मिळते. म्हणून पर्याय ब सुद्धा बरोबर आहे. सहाध्यायी मूल्यनिर्धारण हे स्वयं मूल्यनिर्धारणासाठी मदत करते आणि दोन्ही मिळून अधिबोधन साध्य करतात. म्हणून सहाध्यायी मूल्यनिर्धारण हे एक शक्तिशाली अर्थबोधनात्मक साधन ठरते. म्हणून पर्याय क सुद्धा बरोबर ठरतो व पर्याय ड हा चुकीचे विधान आहे दर्शवणारा आहे. म्हणून येथे ड हे उत्तर आहे. सो हिअर ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 11वा. डॅश मूल्यनिर्धारण हे B.Ed पाठ्यक्रमाच्या सूक्ष्म अध्यापन पाठ योजनेच्या अध्यापनासाठी बहुतेक वेळा वापरले जाते. पर्याय अ स्वयंमूल्यनिर्धारण, पर्याय ब सहाध्यायी मूल्यनिर्धारण, पर्याय क शालेय विद्यार्थ्यांद्वारे मूल्यनिर्धारण, पर्याय ड समूह मूल्यनिर्धारण. Dash assessment is often used in the teaching of micro-teaching lesson plan in B.Ed syllabus. Option A, self-assessment. Option B, peer assessment. Option C, assessment by school children. Option D, group assessment. विद्यार्थी मित्रो, B.Ed पाठ्यक्रमाच्या सूक्ष्म अध्यापन म्हणजे मायक्रो टीचिंग पाठ योजनेच्या अध्यापनासाठी बहुतेक वेळा सहाध्यायी मूल्यनिर्धारणच वापरले जाते आणि सूक्ष्म अध्यापन पाठ महाविद्यालयातच अभिरूप वातावरणामध्ये घेतले जातात आणि समान दर्जाचे इतर विद्यार्थ्यांच्या पाठाचे निरीक्षण करतात, मूल्यनिर्धारण करून प्रत्याभरण देत असतात. म्हणून पर्याय अ, पर्याय क व पर्याय ड हे पर्याय चुकीचे ठरतात आणि अचूक पर्याय हे पर्याय ब म्हणजे सहाध्यायी मूल्यनिर्धारण. सो हिअर द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आपण या 11 प्रश्नांवरती
चर्चा केलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, BEd एज्युकेशन चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.